मागील अनेक दिवसांपासून सोलापूरसह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढलेला आहे. शेतकऱ्यांच्या शेतासह घराचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि याचमुळे शेतकरी जो आहे तो हवालदिल झालेला पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच या मराठवाड्याचा दौरा केला आणि त्यानंतर शिवसैनिकांना आवाहन केलं की आपल्या परीने जी काही मदत मराठवाड्याला दिली जाईल ती देत राहा, अशा प्रकारचं एक आवाहन केलं. आणि सध्या नवरात्र उत्सव देखील सुरू आहे आणि नवरात्र उत्सवामधील आपला खर्च बाजूला काढून मराठवाड्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच पूरग्रस्तांना मदत जी आहे ती पाठवण्यात येत आहे. ठाण्यातील जय माता शेरावाली सेवा मंडळाच्या वतीने देखील अशाच प्रकारची मदत जी आहे ती सोलापुरातील अनेक गावांमध्ये पोहोचवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत अध्यक्ष ऋषिकेशजी माने आहेत. सर, उपमुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आणि त्यानंतर नवरात्र उत्सवांनी देखील आपला उत्सवातील काही खर्च बाजूला काढून या पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसाने, जोरदार पावसाने सोलापूर असो, मराठवाडा असो, धाराशिव अशा विविध ठिकाणी पूरग्रस्त स्थिती झालेली. खूप लोकांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. कित्येक गावं पाण्याखालती आहेत अजूनही. तशा गावकऱ्यांना, तशा गावांना एक मदतीचा हात म्हणून आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने अन्नधान्याचे किट्स या गावकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न चालू आहे मंडळाच्या वतीने. असंच अजून देखील काही संघटना आहेत, त्या विविध माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्यासोबत माढा विधानसभा संपर्क प्रमुख आहेत. सर, कशा प्रकारे मदत जी आहे ती या आपल्या तालुक्यामध्ये किंवा या सोलापूर जिल्ह्यामध्ये पोहोचवली जाते? कारण अनेक अशी गावं आहेत ज्यांचा संपर्क तुटलेला आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे ही मदत पोहोचवली जाते? आपत्ती नैसर्गिक असो किंवा काही असो, एकनाथ शिंदे पाठीमागे राहिला असं कधी घडतच नाही. कारण जर आपण गेल्या 5-10 वर्षामध्ये बघितलं असेल की जिथं कुठं महापूर असेल, कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल, तिथे आमचे नेते एकनाथभाई शिंदे साहेब हे धावून जातात. असंच आम्ही रवी आंबलेंच्या मार्फत की या ठिकाणी मदत पाठवा अशी विनंती केली. त्यांनी ऋषिकेशजी माने साहेबांना सांगितलं आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आज 2000 पॅकेट, ज्यामध्ये एका पॅकेटमध्ये 15 ते 16 किलो विविध उपयोगी वस्तू आहेत. या सगळ्या आल्या. आज आम्ही नाडी, मुंगशी, शिंगेवाडी या सीनाकाठच्या 6-7 गावामध्ये वाटप केलेलं आहे. राहिलेल्या गावामध्ये सुद्धा लवकरच या ठिकाणी मदत लोकांना ज्या प्रकारची पाहिजे त्या प्रकारची दिली जाणार आहे. आणि आता सध्या सगळ्यांना माहीतच झालंय की आपण शिवसेनेला हाक मारावी आणि त्यांनी तिकडं प्रतिसाद द्यावा, हे समीकरण झालेलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना आज ह्या भागातून, ह्या परिसरातून गोरगरीब जनता धन्यवाद म्हणत आहे. नक्कीच. आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हे पुराचं पाणी आहे आणि या पुराच्या पाण्यावरून आपण पुराची भीषणता समजू शकतो. अक्षरशः घरामध्ये 5 ते 6 फूट पाणी गेल्यामुळे सर्वच घरातील संसार जो आहे तो शेतकऱ्यांचा, गोरगरीब कुटुंबांचा उद्ध्वस्त झालेला आहे. आणि महाराष्ट्रातून सर्वच स्तरातून मदत जी आहे ती या मराठवाड्याला मिळावी यासाठी आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.